नमस्कार, मी देवा राखुंडे. सध्या आलोय बारामतीच्या काटेवाडीत. काटेवाडी म्हटलं की पवारांचं गाव आणि बारामतीचं राजकारण म्हणजे अगदीच राज्य नव्हे तर देश देखील हलवतं असं म्हटलं जातं आणि अनेक वेळा ते राज्यानं आणि देशाने देखील अनुभवलेलं आहे. काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसकडून एका ट्विटच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक्सवरती पोस्ट करत एक टीका करण्यात आली आणि त्यांना गुंगी गुडिया म्हणून हिणवण्यात आलं. गुंगी गुडिया म्हणजे मुकी बाहुली. तर खरंच सुनेत्रा पवार मुकी बाहुली आहेत का? त्यांच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली? थेट राजकारणात आल्या की समाजकारणातून झाल्या? पुढे राजकारणामध्ये त्या मार्गस्थ झाल्या? सर्व प्रश्नांची उत्तरं मला कुठून मिळणार आहेत? तर ती काटेवाडीतून मिळणार, कारण त्यांचं ते गाव आहे. ही काटेवाडीचा अगोदर परिसर दाखवतो. ही काटेवाडी म्हणजे या गावाला बघितलं तर आपण एखाद्या सिटीमध्ये आलोय की काय, किंवा एखाद्या मेट्रो शहराचा हा एखादा भाग आहे का, याचा फील या गावात येतो. कारण मला जी माहिती मिळाली की पाठीमागच्या उन्हाळ्यामध्ये सगळीकडे 40च्या पुढे टेम्परेचर होतं, इथं मात्र 35चं टेम्परेचर होतं. कारण 15,000 पेक्षा अधिक वृक्षाची लागवडीचं काम या ठिकाणी झालंय आणि त्याचा पाया या ठिकाणी घातलाय सुनेत्रा पवारांनी, असं गावकरी सांगतात. दुसरी एक गोष्ट मला इथं आल्यानंतर ऐकायला मिळाली की या गावातील या ज्या समोर महिला दिसत आहेत ना, या महिलांच्या नावावरती प्रत्येकाचं घर आहे. म्हणजे बहुतांश आपण बघतो आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे, पण काटेवाडी एक गाव असं आहे की मला मिळालेली माहिती आहे की या गावातली जी घरं आहेत ती या महिलांच्या नावावरती आहेत आणि याच महिलांना आपण विचारणार आहोत, खरं आहे का? मला मिळालेली माहिती खरी आहे का? एकदम खरी. घरं कोणाच्या नावावर आहेत? महिलांच्या नावावर. का बरं? सगळ्याच्याच केले ती वहिनीच आहे ना. कोणी केलं? ह्याची सुरुवात कोणी केली? वहिनींनी केली. सुनेत्रा पवारांचं काम नाहीये, त्या बोलत नाहीयेत, हिणवलं जातं दुसऱ्या पक्षाकडून. काल टीका झाली त्यांच्यावर. काँग्रेस पक्षानं सोशल माध्यमातून टीका केली, गुंगी गुडिया म्हणून त्यांना हिणवलं. पटतंय तुम्हाला तरुणी म्हणून, एक युवा मतदार म्हणून? सगळं अजिबात नाही पटत आहे. वहिनींनी खूप म्हणजे असं आम्हाला वाटत नाही आम्ही एखाद्या खेडेगावात वगैरे राहतोय. एकदम असं आम्हाला शहरासारखंच वातावरण इथे आहे. कसं काम करतायत सुनेत्रा पवार सध्या? आता अजितदादा जाऊन 6 महिने झाले, त्या आपल्या बरोबर नाहीत. त्यांच्या पाठीमागे आता सुनेत्रा पवार उभा राहिले तुमच्या सर्वांसाठी. आहे का खमक काम? कसं आहे? चांगलं काम करतात त्या. हो. एकदम चांगलं काम. तुमची होती का गाठभेट? होती कधी निघून जातात का थांबून बोलतात? थांबून बोलतात त्या, हात करून बोलतात. थांबून बोलतात. बरं. सगळी चौकशी करतात कसं काय. दादांची छबी दिसते असं लोक सांगतात. म्हणजे गावातले लोक सांगत होते मला, दादांच्या पावलावरती पाऊल आहे सुनेत्रा पवार. आहे का? तसंच पाऊल आहे त्यांचं. होय. काय एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? तुम्ही याच गावातले? काय नाव तुमचं? सारिका सुनील खोमणे. बरं. काटेवाडीतलीच आहे. आणि जसं दादांना म्हटलं जातं कामाचा माणूस, तसं वहिनी कामाच्याच आहेत आणि त्या टाइम वक्तशीरपणामध्ये प्रत्येकच गोष्टी त्या स्वतः करतात. फक्त बोलण्यापुरतं नाही, त्यांनी स्वतः केले आणि सगळ्या महिलांना, पूर्ण महिलांना त्यांनी प्रत्येक प्रशिक्षण दिले. सगळ्या महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांनी सक्षम केल्यात महिला. त्यामुळे एखाद्या महिलेवर असं होणं हे काटेवाडीच्या महिलाच्या बाबतीत स्वतःच झालेले आहे. असा निषेध पूर्णच महिलांचा निषेध आहे. काँग्रेस का म्हणतात ती गुंगी गुडी आहे? काँग्रेसच गुंगी गुडी आहे. काँग्रेसच आहे? कसं काय? आहे. राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे. बघवत नाही ना, पुढे चाललेला माणूस अजिबात बघवत नाही. आता हे राज्यभरात नाव गाजत असेल तर त्या काँग्रेसला वाटेल ना की गुंगी बुडी आहे म्हणून. बर. ते स्वतःच गुंगी बुडी आहे. बर बर बर. त्या राज्यातल्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत ना, तेच त्यांना बघवत नाहीये. त्याच्यामुळे त्या पुढे चालल्यात ना, तर त्यांचा पाय कसा खेचायचा हे त्यांना माहिती. पण त्या तशा नाहीत, खूप खमके आहेत. त्यांना पण दाखवून देतील त्या काय आहेत. काय दाखवतील? काम करून दाखवतील, एवढं सगळं करून दाखवतील त्या. आणि त्यांनी केलेलं आहे. काय काय केलं काटेवाडीसाठी? काटेवाडीसाठी स्वतःचा पहिल्यांदा खराटा घेऊन उभ्या राहिल्या. सगळ्या महिलांना एकत्रित केलं आणि महिला घरातून बाहेर पडत नव्हत्या. त्यांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातली सर्व जाणीव करून दिली त्यांनी. नंतर महिला बाहेर पडल्या. मग वहिनींनी सांगेल तसं महिला ऐकत गेल्या. मग वहिनींनी घरातून विरोध नाही का झाला? सुरुवातीला थोडासा व्हायचा विरोध, पण वहिनी आहेत म्हणल्यानंतर काय म्हणत नव्हते घरचे. वहिनी आहेत म्हणल्यानंतर जायला पाहिजे, जा पाठवायचे घरचे. आणि मग सगळे पुरुष, वृद्ध माणसं सगळे एकत्रित आले आणि एक कालावधी झालं की सगळं गाव एकत्रित यायचं. आणि नंतर मग वहिनी सांगतील तसं कामाला सुरुवात करायची. आम्हाला चांगली 3-4 वर्ष गेली गाव स्वच्छ करायला. एवढं घाण होतं ना
असं जायचं म्हणलं कनेरीला तर लोकांना नाकाला पदर लावून जायला लागलं. म्हणजे हाताला- अस्वच्छता होती. हा, अस्वच्छता. आणि पहिले प्रत्येक गावात अशीच व्यवस्था असायची की खरंय. शौचालय नसायची. तर पहिल्यांदा ते अख्ख्या गावाला त्यांनी कुणाला न विचारता घरोघरी प्रत्येकाला शौचालय बांधून दिलं आणि त्या शौचालयाला एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आरोग्य मंदिर असं नाव दिलं. बर 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 बर. आणि मग तिथून सुरुवात झाली सर्व कामांना. मग सगळं पर्यावरण ग्राम असेल, निमट ग्राम असेल, आपलं निर्मल ग्राम पुरस्कार असेल, संत गाडगेबाबा पुरस्कार असेल, अनेक असे पुरस्कार सगळे मिळाले. अनेक पुरस्कार मिळाले. सध्या सुनेत्रा पवारांवरती ओढावलेली वेळ आणि त्या वेळेला बाजूला करून त्या सर्वांसाठी उभा राहिलेत ही परिस्थिती बघता काँग्रेसनं केलेलं टीका किंवा ती बोचरी टीका म्हणून आपण विधान कुठेतरी चुकलंय. नक्कीच नक्कीच चुकले. कारण ते काँग्रेस पक्षच मुळात आंधळ आहे आणि हे सांभाळलेली पिलावळ वाटेल तसं बोलल, पण ते आम्हाला अजिबात पसंत नाहीये. कारण वहिनींनी प्रत्येक घरातली स्त्री ही सक्षम केलेली आहे आणि आमच्या गावामध्ये दवाखान्याची सोय आहे, सगळ्या सुविधा आहेत, पाण्याचं फिल्टरचं पाणी आहे. त्यामुळे वहिनींचं हे वहिनीला विधान केलेलं हे आम्ही सहन करून घेणार मग नाही. काँग्रेसने बोलायचंच नाही का? विरोधी पक्ष येते, तुम्ही सत्तेत आहात सगळे, त्यांनी बोलायचंच नाही का? टीका करायचीच नाही का? टीका करावी, पण आत्ताच त्यांना समजायला पाहिजे होतं जे कोण टीका करते ते. आत्ताच वहिनी साहेबांचं आता वहिनी दुःखातून बाहेर पडलेल्या आहेत. 6 महिने झाले दादांचं ह्याला निधन झालेलं. दादांची ही सगळ्या महाराष्ट्राला देशाला हळहळ लागलेली आहे. त्यात काँग्रेस पक्षाचे जे कोणी बोलले त्यांना नाही हळहळ लागली. आज वहिनींच्यावर हा एवढा मोठा प्रसंग ओढवलेला असताना वहिनी आज पक्षाचा सगळ्या लोकांसाठी, जनतेसाठी, आपल्या सर्व आमच्या गावकऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी जर ह्या 3-4 दिवसात जर बाहेर पडून जर ते उपमुख्यमंत्री पद, एवढं मोठं राज्यात त्यांना महिला उपमुख्यमंत्री, पहिला महिला उपमुख्यमंत्री पद त्यांना भेटलं आणि आज त्यांना एवढा बहुमान मिळाला. मला नाही वाटत ते काँग्रेस पक्षाला बघवलं असेल. पण काँग्रेसच्या टीकेचा अर्थच असा आहे जो मला वाटतो की सुनेत्रा पवारांना बोलू दिलं जात नाही. कोणाकडून? मुख्यमंत्री फडणवीस असतील आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे असतील, हे बोलू दिले जात नाहीत, म्हणजे त्यांचे तोंड दाबतात म्हणून त्यांना गुंगे गुडी असं काँग्रेस संबोधतोय. असं होत आहे? नाही, हे पूर्ण चुकीचं आहे. हे पूर्ण चुकीचं वक्तव्य केलेलं आहे आणि वहिनींनी जे काम केलेलं आहे ते त्यांनी पाहिलेलंच नाहीये. वहिनींनी आज काटेवाडीतून सुरुवात केली, पण त्यांनी पूर्ण तालुक्यात केलेली आहे, राज्यात केलेली आहे. आज बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून 3000 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. काटेवाडीतील सर्व महिलांना सक्षम केलेलं आहे. प्रसिद्धी कमी पडली काय मग कुठं? नाही पडली प्रसिद्धी. त्यांनी सुरुवातीला जे काम केलं त्यांनी प्रसिद्धीसाठी कामच केलेलं नाही, त्यांनी समाजकार्य केलं. मुद्दा तो आहे. त्यामुळे त्यांना दिसलंच नाही वहिनींचं काम. आणि त्यांनी पण आपल्या वक्तव्यातून सांगितलेलं आहे की हे जे आहे ते मी त्यांना माझ्या कृतीतून आणि योग्य वेळ आल्यानंतर त्यांना ते उत्तर त्यांना नक्कीच मिळेल आणि जरूर मिळेल. पण मला असं वाटतं की मी पूर्ण काटेवाडी किंवा पूर्ण तालुक्याच्या पूर्ण महिला भगिनींच्या वतीने, दादांच्या लाडक्या बहिणींच्या वतीने मी काँग्रेसचा पूर्ण तीव्र शब्दात निषेध करते आणि ज्यांनी हे वक्तव्य केलंय त्यांनी जाहीर माफी मागावी आदरणीय वहिनी साहेबांची, एवढीच मी विनंती करते. वाटतं का सुनेत्रा पवारांचं काम आहे आणि अजितदादांसारखाच कामाचा दरार आहे? हो वाटतं. हे काटेवाडीकर आहात म्हणून वाटतंय की रिअल मध्ये आहे? रिअल मध्ये वहिनी साहेबांनी आज जनता दरबारातून कित्येक तरी हजारो कामे केलेले आहेत आणि अजूनही यापुढे ते करतायत, सुरू ठेवतायत. असं कुठल्या नेत्याची महिला मिसेस हे जनता दरबार भरून काम करते, काय करते सांगा ना मला. आणि मग असे चांगले काम करणाऱ्या आमच्या वहिनी साहेबांना कुठेतरी नावं ठेवली जात आहेत, कुठेतरी त्यांना हिणवलं जात आहे. मग असं कशासाठी करतायत? तुम्ही चांगलं कौतुक करा ना आमच्या वहिनी साहेबांचं. तुम्ही नावं का ठेवता वहिनी साहेबांना? वहिनींची कामे तुम्ही बघा. तुम्ही कधीपासून ओळखता सुनेत्रा पवारांना? मी 2005 पासून ओळखते. 2005ला मी इथं आले तेव्हापासून मी त्यांच्या बरोबर म्हणजे त्यांना ओळखते. कशी पद्धत सुनेत्रा पवारांची काम करण्याची? त्यांची शिस्तबद्ध पद्धत आहे आणि वेळेनुसार त्यांना वेळेत आणि शिस्तीत काम लागतं. आणि त्यांचं काम म्हणजे दादांचं कसं झपाट्याने काम होतं तीच पद्धत त्यांची आहे. फक्त दादांचं आक्रमक भूमिका होती, मी दादा बोलून दाखवायचे. तशा वहिनी बोलून न दाखवता कामातून कृती दाखवतात, म्हणजे कृतीतून आपलं काम दिसलं पाहिजे यावरती भर आहे त्यांचा. आणि महत्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल की गावातले आम्हीच महिला करतोय, पण असं नाही. कामगार वर्गातली खालच्यातली महिला, गरीबातली गरीब महिला सुद्धा वहिनींशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि त्या पर्सनली सगळ्यांना ओळखतात. तुमचं बोलणं झालं सुनेत्रा पवारांशी कधी? कसा संपर्क साधला? म्हणजे कोणाला फोन केला की? नाही, गावात आल्यानंतर बोलणं झालं होतं.
तर सहज संपर्क साधता येतो. सहज संपर्क साधता येतो. तरुणांना येतो का? हा येस. कसं काय? कधी एकदा त्या घरी आल्या होत्या आणि त्यानंतर दादांचं एक्सपायर झाले दादा, त्याच्यानंतर नाही आल्या, बट नंतर गावात येतात आणि जरी काही प्रॉब्लेम्स असतील तरी नक्कीच डिस्कस करता येईल त्यांच्याकडे. त्यांचा तो तेवढा दरबार आहे, आम्ही तिथे जाऊ पण शकतो. बरं, युथला खूप म्हणजे काँग्रेसच्या टीकेप्रमाणे त्यांना नाहीत म्हणायचं. बिलकुल पण नाही. मग काँग्रेस का टीका करताय? काँग्रेस अपोजिशन पार्टीचा रोल प्ले करते, बट त्याला त्याची लेवल कळत नाहीये. आणि मला तर असं वाटतंय की जे ट्विट केले, ट्विट ज्याने केले तर कळलं तर नाही की नक्की कोणी ट्विट केले. सो नाही, कोणी नाही कळालं तरी ते महाराष्ट्र प्रदेशच्या अकाउंटवरून झालं म्हणजे त्याची जबाबदारी महाराष्ट्र काँग्रेसची आहे, हे उघड आहे. हा, हे तर आहे. मग ते त्यांना कळत नाहीये, ते त्यांची हिस्ट्रीज विसरतात. हिस्ट्री इज गोइंग टू रिपीट. हे एक सेंटेन्स काँग्रेसने नीट लक्षात ठेवायला पाहिजे. एक ऍक्सिडेंट नंतर एक व्यक्ती सावरलेली आहे. ऍज अ वुमन म्हणून प्रत्येकच बाईला त्यांची दुःख जाणवतं. ते काँग्रेसला का दिसत नाही आय डोंट नो, बट काँग्रेसला तेवढं पाहिजे एथिकेट्स म्हणू शकता तुम्ही. राजकीय भाषेचा स्तर खालावत चाललाय महाराष्ट्राचा आपल्या. खूप जास्त. म्हणजे हे ना, नेत्यांनी काय शिकायला पाहिजे? तू काय नेत्यांना सल्ला देणार? म्हणजे कोणताही असो नेता, रुलिंग पार्टीचा असो अपोजिशन पार्टीचा असो, नेत्यांना मला जनरली वाटतं की आजकाल तुम्ही जे बघताय ना ते एकमेकांवरती नुसते बोलणं, घाण बोलणं, आणि खूप दिवसांपासून चाललेलं, लाईक खूप इयर्स पासून ते बोलणं बंद केलं पाहिजे. बरीच लोक बघितलं आपण की आधी दादांविषयी खूप वाईट बोलायचे, पण दादानंतर त्यांना रिग्रेट व्हायला लागलं की यार इतकं चांगलं, मग ते बोलायला लागले. उपयोग नाही ना. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत तुम्ही त्याच्याबद्दल चांगलं बोला, त्याच्या कामाला मदत करा, तर तो जो काम करते त्या कामाच्या आयडिओलॉजीनुसार मदत करा. एक चांगली आयडिओलॉजी असली पाहिजे. अपोजिशनला त्यांची माहिती आहे की त्यांचं काम अपोजिशनचं आहे, त्यांनी अपोजिशन केलं पाहिजे, बट कुठल्या लेवल पर्यंत केलं पाहिजे तेही नोटीस केलं पाहिजे. जेव्हा स्वतः काँग्रेसमध्ये त्यांची एक लीडर सोनिया गांधी आहे, प्रियंका गांधी आहेत, हे तुम्ही बघताय ना, मग तुम्ही त्या आयडिओलॉजीनुसार चाल ना. प्रियंका गांधी जेव्हा राजकारणामध्ये आल्या तेव्हा त्या लगेच बोलायला लागल्या का इंदिरा गांधी असो, सोनिया गांधी असो? नाही. त्यांना जसे म्हणजे वैचारिक विरोध असायला पाहिजे असं मला. म्हणजे लाईक दुसरं काहीतरी बोला ना, की लाईक त्यांनी असं जरी स्टेटमेंट केलं असतं की वहिनींनी उत्तर दिलं पाहिजे होतं, वहिनींनी काय दिलं नाही. हे जे सेंटेन्स आहे, जो टोल आहे, तो एकदम चुकीचा आहे. समाजामध्ये वाईट विचार पसरला जातो या प्रकारे. आज तुम्ही बघू शकता वहिनींनी ऍक्च्युअली मध्ये खरंच चांगलं काम केलेलं आहे काटेवाडीमध्ये. मी काटेवाडी बाहेर सुद्धा, आणि मला पूर्ण गॅरंटी आहे त्यांचं काम मर्यादित काटेवाडी पुरतं नाही. बीड मध्ये सुद्धा ते दादांसारखंच करतील. ती व्यक्ती आता एक टीम घेऊन त्याची सुरुवातच बीड मधून झाली म्हणून तुम्ही सांगताय. त्या बीडला तसं बिलकुल डेव्हलप करतील, जसं दादांना बारा क्राईम रेट सगळ्याच गोष्टी, कारण की बीडला खरंच त्याची गरज आहे. दादा असते तर असं टोमना लागवायची हिंमत कोणाची झाली असते? कारण जर झाली असती तर अजित पवारांनी काय उत्तर दिलं असतं? अजित पवार एका शब्दातच लगेच उत्तर दिलं असतं, असं नंतर देतो बितो काही बोललेच नसते दादा. आणि दादा पहिले यायचे ना आमच्या इथं, एवढा आम्हाला अभिमान होता. आणि आता वहिनी येतात ना तर सगळे महिला पटापटा बाहेर निघतात लगेच वहिनी आल्या म्हटलं की. आणि वहिनी आता पालखी यायच्या आधी आहे ना सगळं काम पूर्ण गावातलं सगळं बघून गेल्या, स्वच्छता ही सगळं सरपंच साहेब सगळं करून घेतात, सर्व स्वच्छता ही वहिनी यायच्या म्हटलं की. आणि आम्ही वारीला होतो तर दादांचे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लागले होते फोटोचे, आणि एक महिला अशी डोक्यावर फोटो घेऊन दादांचा आळंदीपासून पंढरपूर पर्यंत डोक्यावर फोटो नेला, त्यात आम्ही डोक्यावर फोटो घेऊन फोटो काढले दादांचे. आणि आम्हाला अशी बातमी कळाली की महिला 2-3 ठार झाल्या, तर आम्ही थोडस पुढे होतो दिंडीत, तर आम्हाला लगेच कळलं की वहिनी तिथं जेजुरीत पोहोचल्या. महिलांची विचारपूस केली, आम्ही बघितलं मोबाईलवर, अशा वहिनी आमच्या आहेत. कुठं काय होईल गावात जरी कुठं काय झालं थोडं वहिनी लगेच पोहोचू शकतात, आणि सगळ्यांची म्हणजे असं मनधरणी करतात वहिनी. एवढं बोलते. बरं, काय एकंदरीत आपला नेता गेल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार उभा राहिल्यानंतर ज्यावेळेस अशी टीका होते त्यावेळी किती आठवण होते दादांची? आज मिस करता अजित पवारांना? खूप मिस करते दादांना. म्हणजे इतकं कुठली काय गोष्ट करायची म्हटलं की दादा आणि वहिनी पहिला आठवतात. मी स्वतः आता जस्ट पुरावाच घेऊन आली. माझं एक काम होतं, वहिनींनी म्हणजे मला लगेच गावकऱ्यांना सांगितलं अमुक ताई आली होती माझ्याकडे, तिचं ते काम करून द्या, तिला का तुम्ही सारखं म्हणजे फेऱ्या घालायला लावताय, तुम्ही काम करून घेत नाही त्यांचे. म्हणजे एवढा वहिनींचा शब्द पडला की सुनेत्रा पवार बारकावे पाहतात, अगदी बारकावे पाहतात खूप. म्हणजे मी आता तुम्हाला दाखवलं, मी पुरावाच घेऊन. हे जी टीका होते त्याकडे कसं बघता? ही टीका ही म्हणजे वायपळ माणसांनी किंवा वायपळ व्यक्तींनी केली, म्हणजे त्यांना त्याचा काही अर्थ पण नाहीये.
की कोणावर आपण टीका करतोय आणि कोणाशी आपण काय बोलतोय. अगदी खरं आहे. तर हे काटेवाडीमधल्या महिला आहेत, हे काही 1 2 3 महिला नाहीत, अनेक महिला आहेत आणि यापेक्षाही जास्त महिलांशी मला संवाद खरं तर साधता आला असता. मला या व्हिडिओतून दाखवायचंच आहे की सुनेत्रा पवारांचं नेमकं काम कसं आहे. सुनेत्रा पवार आज राजकारणात आल्यात की यापूर्वी समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी आपलं पाऊल टाकलंय. तर सुनेत्रा पवारांचं काम हे आजचं नाही आहे. एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी अनेक मोठी कामं केलीत. या काटेवाडी गावामध्ये हजारो आरोग्य मंदिरं त्यांनी उभा केली, जे देशपातळीचं मॉडेल झालं. याशिवाय या जी पहिला महिला आहेत ना, या प्रत्येक महिलांना त्यांनी स्वाभिमान दिला. कारण प्रत्येक घर हे महिलांनी चालवावं आणि घराची चावी महिलांच्या हातात असावी असं म्हटलं जातं, तर ते घर चांगलं चालतं. तर ते घरसुद्धा या महिलांच्या नावावर करून देण्याचा भारतातला पहिला प्रयोग जो आहे तो या काटेवाडी गावात राबवला. आणि याच्या व्यतिरिक्त अनेक देशपातळीचे पुरस्कार जे आहेत ते सुनेत्रा पवारांनी या गावाला मिळवून दिलं. त्यामुळं साहजिक सुनेत्रा पवारांचं काम काटेवाडीपुरतं मर्यादित नाही राहिलं, तर ते राज्यव्यापी काम झालं. तर फरक इतकाच आहे की ज्यावेळी दिवंगत नेते अजित पवार होते त्यावेळी पडद्याआडून अजित पवारांचा बॅकअप म्हणून ते काम करायच्या, आणि आज फरक इतकाच आहे की दादांच्या पाश्चात त्यांना स्वतः एक पक्षीय जबाबदारी म्हणून, हे सर्व कार्यकर्ते म्हणून किंवा हे सर्व कार्यकर्ते पक्षीय कुटुंब म्हणून त्यांना उभा राहावं लागलं. आणि म्हणून आता ते लिडरशिप करतायत, राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवत आहेत. मात्र अशा परिस्थितीत काँग्रेसने जी टीका केली आहे, जी त्यांची खिल्ली उडवली आहे गुंगीगुडिया म्हणून, ते मात्र निश्चितच अशोभनीय आहे असंच सध्या तरी आपल्याला म्हणावं लागेल. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काँग्रेस पक्षाचा निषेध असो. काँग्रेस पक्षाचा निषेध असो. वहिनी साहेब तुम्ही आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं.